हाय, कशी आहेस? बरी आहेस ना जान्हवी? कोण काय कोण? मी अदिती बोलतीये. माझा नंबर ब्लॉक केलास ना, म्हणून मला दुसऱ्या नंबरनी फोन करावा लागतोय. त्या दिवशी मी तुझ्या घरी आले होते, पण कोणी दारही उघडलं नाही. शेवटी मी बेल वाजून वाजून निघून गेले. कोण नव्हतं काय कोण नव्हतं. मला टीव्हीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. आणि तू सांगतेस की घरी कोणी नव्हतं. आता चल, ते सगळं जाऊ दे. ऐक ना, माझे पैसे प्लीज दे ना ग. 2 आठवड्यात परत येते असं म्हणाली होतीस ना. आता 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 10 तारीख सुद्धा निघून गेले. आता तर 6 महिने झाले. प्लीज दे ना ग, मला सुद्धा गरज आहे यार त्यांची. माझा नवरा रोज भांडतो माझ्याशी. म्हणतो तुझी मैत्रीण खोटारडी. ती काय तुझे पैसे परत नाही द्यायची. आत्ता नाही जमणार म्हणजे काय? मागच्या महिन्यात नवीन फ्रीज घेतलास ना ग, तेव्हा तुला गरजेचं नाही वाटलं का माझे पैसे देणं? कसं कळलं? विसरलीस का आपण दोघी सेम सोसायटीमध्ये राहतो म्हणून? काय? तुझी सासू आजारी आहे? अगं वेडे, पहिले तरी सांगायचंस ना. मी आणि पैसे दोघेही कुठे पळून नाही जाणार आहे. अच्छा, उद्या गावाला चालली आहेस? ठीक आहे, जा. तू आल्यानंतर आपण बोलूच या विषयावर. सासूची काळजी घे, तिचं औषध पाणी नीट कर. बाय. अरे शारदाचे एवढे मिस कॉल्स? बघते काही काम असेल तर. हॅलो, हां बोल शारदा. काय काम होतं का एवढे फोन केले? काय नाही, ते जान्हवीशी बोलत होते. उद्या गावाला चालले ना, तिची सासू आजारी आहे. काय? ती वलटूरला चालली आहे, ते पण उद्या? पण तिने मला सांगितलं की तिची सासू आजारी म्हणून ती उद्या गावाला चालली आहे. अच्छा चल ठीक आहे, मी तुला नंतर फोन करते. बाय. परत ही माझ्याशी खोटं बोलली.